राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम साजरे होत असताना शिर्डी शहरात प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मीनगर येथे नगरसेविका सौ सुनीताताई मंगेश त्रिभुवन व माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील युवक युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण मार्गदर्शन व भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विविध कौशल्य या माध्यमातून तरुणाईला आत्मसात करत शिर्डी एमआयडीसी तसेच इतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी सांगितले। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी 12 वाजता शिर्डीतील हॉटेल केबीज ग्रँड येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार। आमचे नेते आधारस्तंभ तालुक्याचे भाग्यविधाते अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आमच्या परिवाराच्या वतीने, आमच्या वार्ड क्रमांक 1च्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। आदरणीय नामदार साहेब हे नेहमीच समाज उपयोगी कामासाठी सर्व कार्यकर्त्यांना सांगत असतात आणि याही वर्षी त्यांनी असं घोषित केलं की कुठल्याही प्रकारचे फुलगुच्छे फ्लेक्स न लावता सामाजिक उपक्रम आपण राबवला तर मला आनंद होईल। त्याच निमित्ताने आज शिर्डी शहरामध्ये किंवा शिर्डी परिसरामध्ये एमआयडीसी सारखा प्रकल्प त्यांनी रोजगारासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। तर आम्ही नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या श्री साई प्रयाग प्रतिष्ठानच्या वतीने एक रोजगार आणि मार्गदर्शन मेळावा आम्ही दिनांक 15 रोजी घेत आहोत। हॉटेल केबीज ग्रँड या ठिकाणी शिर्डी शहरातील 10वी पासून ते पदवीधर झालेल्या सर्व युवक युवतींसाठी हा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमामध्ये प्रथम फाउंडेशनचे सर्व मार्गदर्शन करण्यासाठी टीम येणार आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे हा अगदी विनामूल्य आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामधून 10वी नंतर किंवा 12वी नंतर फक्त थोड्या दिवसाचं काही प्रशिक्षण असतं, त्यातून त्यांना मुलांना सर्टिफाईड अप्रूव्ड कॉपी देतात आणि त्या माध्यमातून त्यांना चांगल्या स्किल अशा नोकऱ्या मिळतात। त्याच्यामध्ये तुम्ही प्लंबिंगचा कोर्स करू शकतात, फक्त 45 दिवसाचा कोर्स आहे। वेल्डिंगचा कोर्स आहे तो फक्त 45 दिवसाचा आहे। इलेक्ट्रिकलचा एक कोर्स आहे तो 45 दिवसाचा आहे। ऑटोमोटिव्ह 4 व्हीलरचा 45 दिवसाचा कोर्स आहे। दुसरा 2 व्हीलरचा जो आहे तोही 45 दिवसाचा आहे। हॉस्पिटॅलिटीचा एक कोर्स आहे तोही 45 दिवसाचा आहे। हेल्थ केअरसाठी 25 दिवसाचा कोर्स आहे आणि CNC 45 दिवसाचा आहे। 4 व्हीलर ड्रायव्हिंग इत्यादी ड्रायवॉल फॉल सिलिंग कन्स्ट्रक्शनचा 45 दिवसाचा मल्टी ऑफिस असिस्टंट म्हणून 45 दिवसाचा कोर्स आहे आणि हे सर्व कोर्सेस तुम्हाला त्या अहिल्यानगर या ठिकाणी निवासाची जेवणाची सर्व व्यवस्था आहे। यातील निम्म्यापेक्षा अधिक जे कोर्स आहेत ते विनामूल्य आहेत आणि जे बाकीचे काही कोर्स आहेत ते काहीतरी नाममात्र फीजवरती तुम्हाला 2 महिन्याचं ट्रेनिंग देणार, तिथं तुमचं ट्रेनिंग पूर्ण करणार आणि तुम्हाला शासनातर्फे प्रशिस्त प्रमाणपत्र देऊन आणि तुम्हाला कुठेही याची नोकरी मिळेल। आणि शिर्डीमध्ये जी एमआयडीसी होते त्या ठिकाणी 10वी 12वी झालेले मुलं जर स्किल्ड असं हे जर शिकले 45 दिवसाचा कोर्स करून तर त्या ठिकाणी त्यांना स्किल जॉब मिळेल। म्हणजे 10वी 12वीच्या मुलाला वॉचमॅन किंवा स्वच्छता कर्मचारी म्हणून जो जॉब मिळतो तो तुमच्याकडे हे स्किल प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्याचा लाभ होईल, म्हणजे चांगलं स्किल मिळेल। आणि माझी विनंती असेल शिर्डी शहरातील सर्व युवक युवतींना की तुम्ही या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे आणि याचा लाभ घ्यावा। या प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला इतर एमआयडीसी किंवा इतर ठिकाणी जॉबची गॅरंटी आहे, तुम्हाला तिथूनच जॉबही मिळतो, परंतु शिर्डीच्या एमआयडीसी मध्ये किंवा शिर्डी परिसरामध्ये तुम्ही तुमचा प्लंबिंगचा व्यवसाय चालू करू शकता, इलेक्ट्रिशियनचाही व्यवसाय करू शकता। तर या निमित्ताने आदरणीय नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या साई प्रयाग प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मेळावा आयोजित केलेला आहे। हॉटेल केबीज ग्रँड या ठिकाणी दिनांक 15/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्व युवक युवतींनी त्या ठिकाणी यावं आणि या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा। तर याच्यासाठी प्रवक्ते म्हणून मार्गदर्शक म्हणून आपल्या शिर्डी शहरातीलच बंटीजी तिडके सर जे आहेत ते आपल्याला याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत।
आणि प्रथम एज्युकेशनचेही अधिकारी त्या ठिकाणी येऊन स्टॉल लावून आणि तुमची नाव नोंदणी करून घेऊन आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी घेऊन जाणार आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये 2026ला 25लाही आम्ही रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करू असे आम्ही वचननामा किंवा आश्वासन दिलं होतं. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे MIDC डेव्हलप होते या ठिकाणी साहेबांनी रोजगार उपलब्ध करून दिले, रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. परंतु त्या ठिकाणी 10वी-12वी शिकलेल्या मुलांना स्किलचं काम मिळणार नाही. आणि समजा त्या ठिकाणी वेल्डरची खूप जास्त गरज असेल किंवा प्लंबरची, इलेक्ट्रिशियनची जास्त गरज असेल तर मजबुरीनं तिथल्या त्या कंपनीवाल्यांना बाहेरून मुलं बोलावं लागतील. परंतु तीच मुलं जर या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन जर ट्रेन झालीत तर बाहेरून मुलं आणण्याची गरज पडणार नाही. आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला जो कमी पगार मिळतो तो या ठिकाणी तुम्हाला स्किल म्हणून तोच पगार म्हणजे 400 रुपये हजेरी असेल तर 700 ते 800 रुपयापर्यंत 1000 रुपयापर्यंत स्किल्ड वर्कर म्हणून तुम्हाला तिथं त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे आम्ही इलेक्शनच्या वेळी जे आश्वासन केले होते नामदार साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा प्रयत्न आहे. आणि भविष्यातही आदरणीय नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असेच समाज उपयोगी युवक युवतींना नागरिकांना उपयोगी पडेल असे सामाजिक उपक्रम आम्ही राबवू. पुनश्च एकदा आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आमच्या वार्ड क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांच्या वतीने तसेच आमच्या त्रिभुवन परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सद्गुरू साईनाथ साहेबांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत अशी श्री साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम.